स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो सकाळी आज घरीच होतो म्हणजे काही फिरायला वगैरे काही गेलो नाही. कारण की शिवांश लवकर उठला मग त्यालाच बघावं लागतं मित्रांनो. आणि कसं आहे सकाळी आपल्याला मित्रांनो सकाळी सकाळी पाणी वगैरे त्यांची मम्मी त्यांचे पण कामं वगैरे चालू असतात त्याच्यामुळं काय त्यांना पण जास्त त्रास नाही देता येत म्हटलं मग त्यालाच घेऊन बसलो. आता अंघोळ वगैरे झालं मित्रांनो, फ्रेश झालो आणि जेवण अजून बाकी आहे मित्रांनो. त्या बघा घरीच पोर्चमध्ये बसलेले सगळे आणि मी इकडे रोडला फिरत होतो मित्रांनो. म्हटलं 2-1 चक्कर मारावं आहे की नाही, थोडे पाय वगैरे मोकळे करू. कारण की आज सकाळी फिरलोच नाही म्हणजे आलोच नाही मित्रांनो. काय असेल ते घरीच बसून केलं आहे की नाही. आणि जर आपण घराच्या बाहेर जर पडलं नाही ना मित्रांनो, आपले काममध्ये होत नाही. कारण की जेव्हा आपण रेंजमध्ये जाणार ना, तेव्हाच आपला व्हिडिओ असेल काय असेल ते पडू शकते. तर बघा तुम्हाला हे बघा कोणाला आहे ना, हा वेल आहे ना मित्रांनो, याच्याविषयी काय माहीत आहे का तुम्हाला? कारण की हा जो वेल आहे ना, हा मित्रांनो अमरवेल असं नाव आहे बरं का. पण हा ना एका झाडावर जर टाकला ना तर अख्खं झाड खराब करून टाकतो. म्हणजे एकदम पॅक पॅक असं बघा किती हे झालंय. चांगलं बोराचं झाड आहे मित्रांनो. पण बघा त्याच्यावर अमरवेल टाकलंय. आणि आपल्या तिकडे कोणीतरी ना तिकडं पण आणून टाकला होता. पण आपण काढून टाकला तो. बघा हिरवा हिरवा दिसतो एकदम. कारण की याला असं म्हणतात का पाणी नसलं ना तरी जगतो हा वेल. फक्त झाडावर असा पांगत असतो. आणि अशी एकदम छोटी काडी जर टाकली ना एवढं जरी टाकलं ना मित्रांनो, हा आहे ना अख्ख्या झाडाला पॅक करून घेतो. असं त्याला अमरवेल असं नाव म्हणतात. तुमच्याकडं काय नाव आहे आता ते नाही सांगता यायचं, पण आमच्याकडं अमरवेल असं म्हणतात बरं का याला. कारण की हे बघा हा निळगुडीचं झाड आहे ना, याला पण एकदम पॅक करून टाकलंय. इकडं पण होतं बरं का, पण आता नाही आहे, फक्त एवढ्या ठिकाणी राहिलंय. बघा लांबून कसं दिसतंय, एकदम हिरो हिरो दिसतंय, दोरी टाईप दिसतंय. बघा आमच्या झाडावर पण टाकले होते बरं का, पण मी ना बघितलं ते ना काढून फेकून दिलं मित्रांनो. पोरं काय करतात, खेळायला असे ते तोडत येतात आणि चालता चालता फेकून देतात. चला जाऊ चौकामध्ये मग तिथं थोडा तिथं टाईमपास करू मित्रांनो. हे जर निरगुडी दिसते ना, हिला असं पाण्यात उकळून जर आपलं जे गुडघा वगैरे हात वगैरे दुखत असलं ना, तिथं जर लावलं ना तर फरक पडतो बरं का. एकदम रानबान इलाज म्हणजे आयुर्वेदिक इलाज तरी म्हणता येईल आपल्याला. बघा इथं पण टाकलेलं एवढ्या प्रमाणात नाही इकडं, पण आहेत काही ठिकाणी. जाऊ आपण चौकामध्ये मग. आता आलो मी चौकामध्ये आणि चौकामध्ये गाड्या पण एवढ्या चालतात ना. बघा किती गाड्या चालतात, दोघं दोघं चाललेत फोनवर बोलत. आणि आता मित्रांनो पोरांची शाळा सुटल्यात कारण की 12वीचे पेपर चालू असल्यामुळे ना पोरं पण लवकरच शाळेत जातात सकाळी. चला हां चला चला. आणि कसं आहे आपले पेपर चालू असल्यामुळे लवकरच शाळेत जाते ना. आपले 11च्या दरम्यान तर शाळा सुटून पण जाते बघा. इकडून पोरं येतात मित्रांनो, आत्ताच गाडीवर गेले इकडं गेले आपली इकडली पोरं. आणि जास्त करून वाड्या वस्तीवरले पोरं बघा किती मजा करत येतात पोरं. समोरच बघा तिकडं बाग बघ दिसला मित्रांनो. या बागामध्ये ना पावसाळ्यामध्ये ना वाघाचं लपायचं प्रमाण जास्त असतं. आणि इकडं ऊस वगैरे पण मोठे होतात ना, ते अजून वाढ वगैरे. बघा सुटले पोरांचे पेपर. आता 12वीचा पेपर भरेल, चालले शाळेतून मजा वगैरे. आणि कारण की मित्रांनो याच दिवसामध्ये मजा असते. कारण की त्यांना तिथून निघल्यावर कळत असतं का आपण कुठं होतो हाय का नाही. एकदा ते दिवस निघून गेल्यानं मग आठवण येते. बघा हरभऱ्याचं वावर आहे समोर. मग मित्रांनो आपण जेवण वगैरे करू थोड्या वेळामध्ये, जाऊच घरी हाय का नाही. कारण की फिरण्यात मजा नाही, बघू काही काम असलं तर जाऊ बाहेर, न तर घरीच थांबू हाय का नाही मित्रांनो. मित्रांनो आता संध्याकाळ 6:30 होत आलेत मित्रांनो. अजून अंधार वगैरे काय पडला नाही मित्रांनो. बघा तुम्हाला बाहेर दाखवतो, अंधार काय पडलेला नाही मित्रांनो. कसं आज आहे ना खूप असं म्हणजे काय झालं तर काय माहीत, पण रेंजचाच प्रॉब्लेम होता आपल्या इथं. आणि काही कस्टमरसोबत बोलणं पण नाही झालं त्याच्या याच्यामध्ये. घरीच होतो, कुठं काही येलं वगैरे नाही. बघा शिवांश पलीकडे खेळतोय, बहुतेक यायलाच बसलाय आपल्याकडे. आता आवाज चालू झाला ना माझा व्हिडिओ बनवायचा, आवाज त्याला आला ना की लगेच इकडे येत असतो. बघा आला ते, बघा कसा बघतो. चल बाळा, लगेच इकडे बघणार मित्रांनो.
कारण की लवकरच जायचं आहे मला व्हिडिओ अपलोड करायला. प्रॉब्लेम येतोय मित्रांनो, काहीतरी इश्यू चालू आहे नेटचा, त्याच्यामुळं लवकरच अपलोड झाला तर चांगलंच होईल. तर मित्रांनो, मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. व सर्वांना जय देवाशी व शुभ रात्र. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.